नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आजच्या माहिती पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही जीबी व्हॉट्सअपचा क्यूआर कोड तुम्हाला स्कॅन करता येत नाही तर तुम्ही एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओ आल्या। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही जीबी व्हॉट्सअपचा क्यूआर कोड कसा स्कॅन करू शकता। तर आपला व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे कंटिन्यू करत राहा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, माझे व्हॉट्सअपमध्ये सेम प्रॉब्लेम चालू आहे। मी ते प्रॉब्लेम तुम्हाला आता सॉल्व करून दाखवणार आहे। तुम्हाला सगळ्यात अगोदर मी प्रॉब्लेम दाखवतो। तुम्हाला सगळ्यात अगोदर व्हॉट्सअपवर गेल्यावर लिंक ह्याच्या डिव्हाइसवर गेल्यावर तुम्हाला स्कॅन करून दाखवणार आहे। माझ्या याच्यात ते सेम प्रॉब्लेम चालू आहे, बघू शकता। क्लाउड लिंक डिव्हाइस तर ओके करायचं आहे। माझ्या याच्यात सेम प्रॉब्लेम चालू आहे, मी याला सॉल्व करून दाखवणार आहे। सगळ्यात अगोदर तुम्हाला व्हॉट्सअपचं अपडेट वर्जन हे तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे। एक तर अपडेट वर्जन तुम्हाला यूज करायचं आहे। चला तर मी माझं पहिले व्हॉट्सअप अपडेट केलं आहे, तुम्ही ओपन करू शकता। तुमच्याकडे कोणतं दुसरं व्हॉट्सअप असेल, जीबी व्हॉट्सअप आणि कोणतं असेल तर त्याला तुम्ही अपडेट करून घ्या। ते गुगलवरून अपडेट करून भेटते। तर तुम्हाला अपडेट केल्यावर व्हॉट्सअपला ओपन करायचं आहे। ओपन केल्यावर तुम्हाला व्हॉट्सअपवर आल्यावर इथे जीबी व्हॉट्सअपला ओपन करायचं आहे। जीबी व्हॉट्सअपला ओपन केल्यावर तुम्हाला इथे वर 3 डॉटवर क्लिक करायचं, इथे नंबरने टाकायचा आहे। 3 डॉटवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे लिंक ह्याचं कंपॅरिझन डिव्हाइसवर क्लिक करायचं आहे। इथे तुम्ही या स्कॅनचा 3 ते 4 सेकंदामध्ये फोटो काढून स्कॅन करायचा आहे, नाही तर 3 ते 4 सेकंदाच्या वर गेलं तर हा स्कॅन चेंज होऊन जातो। म्हणजे तुमचं क्लाउड लिंक डिव्हाइसवर असं लिहून येते, क्लाउड लिंक डिव्हाइस। म्हणून मी सांगतो की या क्यूआर कोडला तुम्ही 3 ते 4 सेकंदापर्यंतच स्कॅन करू शकता, नाही तर हा तुमचा स्कॅनर हे होऊन जाईल, म्हणजे की डिसेबल होऊन जाईल। तर मित्रांनो, चला तर आपण या स्कॅनचा फोटो काढून घेऊया आता आणि दुसऱ्या व्हॉट्सअपमध्ये जाऊया। स्कॅनचा फोटो काढल्यावर तुम्हाला दुसऱ्या व्हॉट्सअपमध्ये यायचं आहे। दुसऱ्या व्हॉट्सअपमध्ये आल्यावर इथे तुम्हाला या व्हॉट्सअपचं स्कॅन करून घ्यायचं आहे। स्कॅन केल्यावर तुम्हाला एक लोडिंगचा ऑप्शन येऊन जाणार आहे। लोडिंगचा ऑप्शन आल्यावर तुम्हाला इथे बघू शकता, इथे आता काही मिनटातच तुम्हाला इथे बघत दिसत असेल माझी लोडिंग झालेली आहे। इथे तुम्हाला लोडिंग युअर चॅट दिसत असेल तर तुमच्या मोबाईलमध्ये असं ऑप्शन येत आहे। तर तुम्हाला सगळ्यात अगोदर बॅकी जायचं नाही आहे आणि मंदातलं डायरेक्ट बॅकी यायचं नाही आहे। तुम्हाला सगळ्यात लेफ्ट साईडला पहिलं बटन दाबायचं आहे, म्हणजे ते आपण बॅकग्राऊंडमधून ॲप हटवत नाही ते बटन दाबायचं आहे। तुम्हाला बाकी कोणतंच बटन दाबायचं नाही आहे। तुम्हाला मोबाईल बंद नाही करायचं आहे, काहीच नाही करायचं। सगळ्यात बाजू लेफ्ट साईडचं पहिलं बटन म्हणजे तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये ॲप हटवता आणि ते बटन तुम्हाला दाबायचं आहे। तुम्हाला त्या व्हॉट्सअपला हटवून टाकायचं आहे, जीबी व्हॉट्सअपला, आणि डायरेक्ट बॅक जाऊन तुम्हाला जीबी व्हॉट्सअप डबल ओपन करायचं आहे। तुम्ही बघू शकता तुमचं व्हॉट्सअप आरामशीर ओपन होऊन जाणार आहे, एकदम आरामशीर। मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला हे ट्रिक माझी कळली असेल तर तुम्हाला आता कोणतीही अडचण जाणार नाही। तर तुम्हाला काही अडचण असलीच लगे तर मला कमेंट करून नक्की सांगा एकदम। तर मित्रांनो, हे बघू शकता इथे दोन्ही व्हॉट्सअप चालू आहेत आणि दोन्ही व्हॉट्सअपमध्ये एकच इंटरफेस आहे। तुम्ही बघू शकता कोणतं पण व्हॉट्सअप उघडल्यावर तुम्हाला हे एकच चॅट दिसणार आहे, त्या व्हॉट्सअपमध्ये पण या पण व्हॉट्सअपमध्ये। चला तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करूया, भेटूया पुढच्या